महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईतल्या गोरेगाव परिसरामध्ये संतोष नगर इथं 2 गटात राडा झाला होता। या राड्यानंतर मुंबई महापालिकेकडून परिसरात मोठी तोडक कारवाई करण्यात आली। या राड्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या काही संशयितांच्या घरांवर सुद्धा ही कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेचे अधिकारी, पोलीस बंदोबस्त आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काल आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती। या कालची जी घटना मरी माताच्या यात्रामध्ये झालेली, त्यांचे आमचे जे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते त्यांच्यावर तलवार आणि लोखंडच्या रोडने हल्ला झाला, त्याविरुद्ध आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने FIR सुद्धा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये 10 आरोपीच्या अटक सुद्धा झालेली आहे। नंतरची कारवाई आमची अशी होती की तो जो जिहादी आहे, तो जो ड्रग पेडलर आहे, त्याच्या घरावर बुलडोजर ॲक्शन झाला पाहिजे। काय तो त्याचा घर नाही, तो ड्रग्स विक्रीचा अड्डा आहे। आज सुद्धा आम्ही जेव्हा तो एन्क्रोचमेंट बघत होते तेव्हा आम्हाला सुद्धा त्याच्या घरातून ड्रग्स सापडलेला आहे आणि आम्ही तो पोलीसच्या ताब्यात दिलेला आहे आणि पोलीसने त्याचा पंचनामा सुद्धा करून घेतलेला आहे। त्याच्यानंतरची मागणी अशी आहे, काल जे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर काही आपले पोलीस बांधवाने जे म्हणजे त्याची मानसिकता काय ते आता आम्ही तुम्हाला नाही सांगणार, जे असेल ते पोलीस बांधव इकडचे काही 1-2 होते, त्यांनी आमचे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ता होते ते इकडे सेवा करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्या विधर्मी त्या जहादीला इकडे पळून दिलं। त्यांना असं म्हणाले, तुम्ही इथून निघून जावा, आम्ही काय ते बघून घेऊ, आणि त्यांचं मदत न करता त्यांच्यावर लाठीचार्ज केला। तर ते जो अधिकारी संबंधित आहे त्यांचं आताच्या आता निलंबन झाला पाहिजे, हा आमची मागणी आहे। हिंदी में पण तुम्हाला असं वाटत नाही का हे सगळं महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे, दोन समाजामध्ये तणाव निर्माण होत आहे? नक्की महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चाललेली आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी खपवून घेणार नाही हिंदू समाज। या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी देवाभाऊची सरकार आहे आणि तुम्ही बघताय सकाळपासून इकडे बुलडोजरची कार्यवाही सुद्धा सुरू आहे आणि 10 आरोपींना सुद्धा अटक केलेली आहे। देवाभाऊंचं सरकार आहे, मात्र दिंडोशी परिसर असेल किंवा अनेक मालवणी परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजही ड्रग्ज पेडलर आढळून येतात। कुठेतरी हे गृह खात्याचं अपयश असं आपल्याला वाटत नाही? असं आपण म्हणू शकत नाही। असं म्हणजे गृह खात्याने स्पष्ट ऑर्डर दिलेला आहे, जे ड्रग्ज पेडलर आहे या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, मकोका अंतर्गत करावी जर त्यांचा म्हणजे इतिहास असं गुन्हेगारी असेल तर। पण काही अधिकारी असतात, मी सगळ्या पोलीस बांधवांना हे सांगत नाही, पण काही पोलीस बांधव असे आहे ते त्यांच्याकडून बिर्याणी खातात आणि हिंदूवर त्यांच्या स्वतःची ताकद दाखवत आहे। गृह खात्याचा खापर पोलिसांवर पडत आहे? नाही, गृह खाता आपला असं म्हणजे एक गोष्टीसाठी संपूर्ण गृह खात्याला आपण धरून घेणार ते हे योग्य, मला असं वाटतं हे योग्य नाही। सरकार असं कधी नाही म्हणत त्यांना तुम्ही सोडून द्या ड्रग्ज पेडलर। तुमचं स्टेटमेंट मोठं, तुम्ही म्हणता पोलीस बिर्याणी खातात? नक्की ते जे म्हणजे सगळे नाही, सगळे मी सांगितलं ना, सगळे पोलीसवाले असे नसतात। काल जे पोलीसवाल्याने लाठीचार्ज केला हिंदू बांधवावर का केला? ते त्यांची बिर्याणी खाते म्हणून केलं का? यांनी उत्तर द्यावं। हिंदी में बता दीजिए, आज मुंबई पुलिस का एक्शन भी देखने को मिला, DMC ने एक्शन लिया, क्या मामला है? कल मरियम माता जी की धार्मिक यात्रा यहाँ पर शुरू थी। हमारे कुछ हिंदुत्ववादी कार्यकर्ता उस यात्रा में सेवा का यहाँ पर कैंप लगाया था। संतोष नगरमध्ये 2 गटात राडा झाला, त्यानंतर या ठिकाणी पालिकेने तोडक कारवाई केली आहे। तिकडची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून। तर काही लोक इथं बसून आंदोलन करतानाही दिसत आहेत। ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज केल्याचा आरोप काही जणांनी केलेला आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संकेत, काय सांगाल, ही तोडक कारवाई सुरू आहे, सध्याची काय स्थिती आहे गोरेगाव मधली?
आपण जर पाहिलं तर खूप जास्त तणावपूर्वक वातावरण आहे इकडे या संपूर्ण परिसरामध्ये. आणि आता काही वेळापूर्वी जी आहे ती तोडक कारवाई सुरू होती. एका घरावरती खरं तोडक कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली. त्यांच्या सुटकेला अर्थात दिंडोशी परिसरातले पोलीस देखील होते. पण जे बजरंग दलचे कार्यकर्ते आहेत त्यांची आता अशी मागणी आहे की एकाच घरावरती कारवाई करून चालणार नाही आणि ज्या घरावरती केले ते पण तुम्ही पूर्ण केली नाही तर कुठेतरी कारवाई जी आहे ती नीट करा आणि सगळ्यात जे काही आरोपी आहेत 8 आरोपी त्या सगळ्यांच्या घरावरती कुठेतरी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सरकार बजरंग दलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी केलेली आहे. त्यांनी असा सुद्धा आरोप केलेला आहे की मनपाचे अधिकारी आले आणि थोडीफार कारवाई केली, कचरा साईडला केला आणि ते निघून गेले, कारवाई नीट केली नाही असा सुद्धा जो दावा आहे तो बजरंग दलचे जे कार्यकर्ते आहेत ते करतायत. आता सुद्धा त्यांनी जो बाईट दिला त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जो आरोपी होता त्याच्या घरात ड्रग्ज सापडलेला आहे, तो ड्रग पेडलर आहे. त्याचे पुरावे त्यांनी पोलिसांकडे दिले, पोलिसांनी त्या गोष्टीची पंचनामा सुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे काल घातलेला राडा आणि त्यात तो आरोपी खरं तर ड्रग पेडलर निघालेला आहे असा दावा जो आहे बजरंग दल यांनी केला. त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी या संपूर्ण प्रकरणात बजरंग दलची सध्या मागणी आहे. पण इथं काही जण आंदोलन करताना दिसत आहेत, हे नेमके कोण आहेत आणि त्यांची मागणी काय आहे? हे जे आंदोलक आहेत हे खरं तर आपण पाहिलं तर हे सगळे बजरंग दलचे जे कार्यकर्ते आहेत, स्थानिक कार्यकर्ते आहेत, ते इथे सकाळपासून आंदोलन करत होते आणि आपण सध्या एक्झॅक्टली त्या परिसरामध्ये आहोत जिथे हा राडा सगळा घातला गेला. खरं तर काल रात्री इथे एक यात्रा होती, यात्रेदरम्यान काही गोंधळ घातला गेला आणि त्यानंतर बजरंग दलचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार काही समाजकंटकांनी, दुसऱ्या धर्मातल्या समाजकंटकांनी यात्रेत घोळ घालण्याचा, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा सगळा राडा जो आहे तो पूर्ण झाला. त्यांनी असा सुद्धा आरोप केला, बजरंग दलचे कार्यकर्ते असे सुद्धा आरोप करतायत की पोलिसांकडून पण जे हिंदू समाजातील काही बांधव होते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, लहान लहान मुलांना, 12-13 वर्षाच्या मुलांना कुठेतरी मारण्यात आलं, असा सुद्धा आरोप बजरंग दल यांचे कार्यकर्ते करतात. आणि त्याच्यामुळेच एकंदरीत त्या संपूर्ण प्रकरणामध्ये बजरंग दल जे आहे ते कुठेतरी आपल्याला फ्रंटफूट वरती पाहायला मिळते. ती मागणी करतात की बुलडोझरची कारवाई जी आहे ती ते झाली पाहिजे, तोडकी मोडकी कारवाई आम्हाला नको आहे, कठोर अशी कारवाई करा. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता पोलीस नेमकं याच्यावर काही सांगतात का, काही बाजू मांडतात का, ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात. तर दुसरी